कधी हटाव लुंगी बजाव पुंगी, कधी हिंदू, कधी उत्तर भारतीय, कधी गुजराती, आता मुसलमान आणि हिंदू, मराठी मुसलमान. आम्हाला हिंदूच माणूस महापौरपदी पाहिजे आणि मुंबईमध्ये मराठी हिंदू पाहिजे, कारण मराठी असलेले मुसलमान पण असतात. आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ह्या बाबतीत आम्ही एकदम स्पष्ट आहोत की आम्हाला इकडे कुठलाही मुसलमान हा महापौर काय कुठल्या स्थायी समितीचा पण अध्यक्ष चालणार नाही. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. खूप छान चर्चा ऐकली तुमची की कशा पद्धतीने हिंदू महापौर असायला हवा याबद्दलचे काही कार्यकर्ते बोलत होते. इथं आपल्यासोबत अंजली सामंत आहे, ज्या वॉर्ड 84च्या उमेदवार सुद्धा आहेत. कशा पद्धतीची तयारी आहे, किती जण आलेले आहात आणि कुठल्या भाऊला ऐकायला आलेले आहात आणि भाऊकडनं काय ऐकण्यासाठी आलेले आहात? कारण आत्ताची ही मुंबईतली मोठी सभा म्हणून याच्याकडे पाहताय. देवाभाऊंकडनं आम्ही खूपच ऐकतो आणि मार्गदर्शन घेतो. त्यांचं प्रत्येक भाषण हे अतिशय प्रभावी आणि अतिशय विचारपूर्वक असतं, त्यामुळे ते ऐकायला हे संपूर्ण जनता, आम्ही कोणाला काही घेऊनच आलो नाहीये. देवाभाऊंचं भाषण आहे म्हटल्यावरच सगळेजण आपणहून इथे आलेले आहेत. आम्ही 300 जण एकत्र आले, आमच्या वॉर्डमधनं 300 जण या सभेला आलेले आहेत आणि देवाभाऊंचं भाषण ऐकण्यासाठीच ही सगळीजण आलेली आहेत, कारण त्यांचं आम्हाला खूप मार्गदर्शन मिळतं. कुठल्या पद्धतीचे मुद्दे देवाभाऊंच्या भाषणामध्ये ऐकायचे आहेत? म्हणजे काल इथं एक सभा झाली होती ज्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं होतं आणि कशा पद्धतीनं मुंबई एका व्यावसायिकाच्या, आणि त्या व्यावसायिकाचं नाव त्यांनी अदानी घेत सांगितलं की मुंबई ही अदानीच्या घशात घातली जाते किंवा मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे महाराष्ट्रापासून, असं त्यांनी आरोप केले होते एक प्रेझेंटेशन दाखवून. तर आज तुम्हाला काय वाटतंय की देवाभाऊंनी याचं उत्तर द्यायला हवं? देवाभाऊ निश्चितच याचं उत्तर देतील, ते सांगायलाच नको. पण मी सांगते की मराठी 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 हा मुद्दा ते उगीच उगाळत आहे, त्याचा आता काहीही उपयोग होणार नाही. मराठी माणसं ही खूप विचारी आहेत, त्यांना माहिती आहे की ते राजकारण करत आहेत, त्यामुळे मराठी माणसांना तोडतायत असा विचार करून मराठी माणसं तुटणार नाही. आपण भारतीय आहोत, सगळे एक आहोत. आणि अदानी म्हणतात तर तुम्ही त्यांच्याबरोबर असता, आम्ही नसतो. तुम्ही एक मराठीचा मुद्दा म्हटलेला आहात. मराठी भाषा की मराठी माणूस, नेमकं कुठल्या मुद्द्यावर त्यांनी फोकस करू नये असं तुमचं वाटतं? त्यांनी सांगितलं की मराठी भाषा तर म्हणतातच, स्वतःच्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घालतात आणि दुसरे जर हिंदीमध्ये बोलले तर त्यांना मारहाण करतात. हे साफ चुकीचं आहे. हे भारत देश आहे, भारत देशामध्ये आपण सगळे एकोप्याने राहतो, तर कुठलीही भाषा बोलायचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसाला पण आता फसवू शकत नाही. भारत देशात आपण सगळे एकोप्याने राहतो, तर मग एखादा खान जर का महापौर झाला तर काय हरकत आहे? आपण सगळे एकोप्याने राहतो, आपण सगळे एकच आहोत आणि संविधानानं आपल्या सगळ्यांना अधिकार सारखे दिलेले आहेत. तुम्हीच म्हटलात भारतात आपण सगळे एकोप्यानं राहतो आणि राष्ट्रीयत्व हा सुद्धा मुद्दा आहे, आरएसएसचा आहे, भाजपचा आहे. मग असं असताना सुद्धा खान महापौर का नको? खान महापौर नको म्हणजे हिंदू धर्मातली लोक पाहिजेत आम्हाला. खान महापौर नको म्हणजे जर तो चांगला असेल तर तो चालेल, पण हिंदू धर्माबद्दल आम्ही बोलतो. हिंदुत्ववादी आम्ही आहोत म्हणून आम्ही असं बोलतो. म्हणजे खान चालेल जर का तो चांगला असेल, मुंबईचा विकास करणारा असेल तर चालेल? नाही चालणार. आणि मग आता तर तुम्ही म्हटलात की भारतामध्ये सगळे आपण एकोप्याने राहतो, म्हणून मी प्रश्न विचार. एकोप्याने जे राहतात ते चालतील. अच्छा, म्हणजे मग तसा खान एकोप्याने राहणारा, हिंदुत्वाबद्दल आदर असणारा चालणार आहे? तुम्ही मला काउंटर करतात का? नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारते. काउंटर केलं असतं तर मी तुमच्यावर आर्ग्यू केलं असतं. याच्यामध्ये असं आहे की ह्या देशाची राजधानी, आर्थिक राजधानी ही मुंबई आहे आणि मुंबईमध्ये आम्हाला हिंदूच माणूस महापौरपदी पाहिजे आणि मुंबईमध्ये मराठी हिंदू पाहिजे, कारण मराठी असलेले मुसलमान पण असतात. आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ह्या बाबतीत आम्ही एकदम स्पष्ट आहोत की आम्हाला इकडे कुठलाही मुसलमान हा महापौर काय कुठल्या स्थायी समितीचा पण अध्यक्ष चालणार नाही. म्हणजे स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एकही मुस्लिम त्या संपूर्ण जी काही पदं आहेत त्याच्यावर असणार नाही किंवा असायला नको असं तुमचं म्हणणं आहे. पण मग एकनाथ शिंदे जे तुमच्या म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना तुमच्या बरोबरची युती आहे, त्यांच्याकडे तुम्ही मुस्लिम बहुल भागातले उमेदवार दिलेले आहेत, ते निवडून आले उद्या कदाचित तर ते सुद्धा जागा मागतील ना, मग त्यांना अजिबातच जागा मिळणार नाही? विषय जागा मागण्याचा नाहीये. तुम्ही आता म्हटलं की पदावर असताना पूर्ण बोलू दे ना. विषय जागा मागण्याचा नाहीये. आपल्या माहिती करता अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये आमच्यावर युतीमध्ये आहे. आम्ही त्यांना सांगितलं की नवाब मलिक ज्याचं जाऊची संबंध आहेत अशा व्यक्तीला तुम्ही जर ठेवणार असाल तर आम्ही तुमच्याशी युती करणार नाही. आणि मुंबईतली आमची अजितदादांबरोबरची युती ह्याच मुद्द्यावरती तुटलेली आहे. मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी जरी कोणाला उमेदवारी दिली असेल तर ते पण कदापिही
असा हट्ट करणार नाहीत ह्याची मला पूर्ण खात्री आहे. कुठल्याही मुसलमानाला मोठ्या पदावर बसावा असं ते कदापि म्हणणार नाहीत. मुंबईमध्ये हा प्रश्न ह्याच्याकरता आहे. पण म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणताय तुमचं कंटिन्यू कराल, पण मग मुस्लिम बहुल भागातली जी मतं आहेत ती कशा पद्धतीने मिळणार? म्हणजे मतं चालतील पण माणूस चालणार नाही. एक मिनिट. मुस्लिम बहुल भागामध्ये आम्ही पण मतदान मागतो. श्रीनगरमध्ये पण आमचे उमेदवार असतात. पण याचा अर्थ आम्ही लांबून चालन करत नाही. कारण मुसलमानांची मतं मिळवण्याकरता ते वाटेल त्या थराला जात आहेत. याकूब मेमनच्या मजारीचा उदात्तीकरण केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती असलेले मोगलांचे अतिक्रमण हटवण्याकरता हे पुढे होत नाहीत. ते सर्व काम देवाभाऊंनी केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हिंदुत्व हेच आपलं रक्षण करणार आहे. आणि आम्ही म्हणूनच, कारण शेवटी तुम्ही म्हणता ते सर्वसमावेशक आम्ही आहोत. आम्ही कोणाला मारणार नाही, आम्ही कोणाला हाकलून देणार नाही, पण सत्तेमध्ये हिंदूच राहणार आणि महापौरपदी पण मराठी हिंदू राहणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेख आहे. म्हणजे पूर्वीसारखं का जाती व्यवस्थेमध्ये सगळे आपण असणार, पण मग काही जणांना जवळ घेणार, काही जणांना घेणार नाही. हिंदूंकरता एकच राष्ट्र आता आहे आणि ते म्हणजे भारत देश. कोणी काहीही म्हणो, हा हिंदूंचं राष्ट्र आहे आणि इकडे हिंदुत्वच चालणार. पण मग अब्दुल कलामांसारखे किंवा जे देशाचा विचार करणारे मुस्लिम आहेत त्यांचं काय? किंवा जे मुंबईतही राहतील, जे मुंबईचा विचार करणारे मुस्लिम आहेत त्यांचं काय? आणि स्वतः म्हणजे सरसंघचालकांचं सुद्धा म्हणणं आहे ते म्हणजे की आम्ही सगळे एक आहोत आणि अशा पद्धतीनं आम्ही सुद्धा वेगवेगळ्या विचार करत नाही कुठल्या जाती धर्माचा, असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. मग त्या विचाराचं काय? आम्ही ज्यावेळी सगळे एक आहोत, ज्या असं आम्ही म्हणतो, तर आम्ही कोणाला दूर लोटत नाही आहोत. आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतो की या मुंबईमध्ये जर सत्ता चालेल तर ती मराठी हिंदूंचीच चालेल. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हिंदू किंवा मराठी, पण मग मुस्लिम बहुल भागातल्या मतांचं काय? मी हा प्रश्न विचारते. मुस्लिम बहुल मतांची आम्ही असं म्हणत आहे की त्यांनी आम्हाला मतदान करू नये. जर या हिंदुस्थानमध्ये हिंदू नाही होणार तर कोण होणार हे मुसलमानांनी ठरवलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये जाऊन कोण सांगताय की मला त्या हिंदू माणसाला मराठी माणसाला करा, नाही म्हणत आहे. मग ह्यांची सगळीकडे सत्ता का पाहिजे? लंडनमध्ये ह्यांचा महापौर, न्यूयॉर्कमध्ये ह्यांचा महापौर. लंडन आणि न्यूयॉर्कचं ते त्यांचं बघून ते आपला भाग नाही ना. आपल्या भागाबद्दल जेव्हा आपण विचार करतोय, आपण जेव्हा म्हणतोय की सगळे आपण एक आहोत, एकत्र राहणार आहोत, तेव्हाच आम्ही प्रश्न विचारते आहे. लंडन, न्यूयॉर्क मधले प्रश्न पण वेगळे असतात आणि त्यांच्या निवडणुकांचे मुद्दे सुद्धा वेगळे असतात. पर्यावरणाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत नाही आहोत. आपण म्हणतोय जागो हिंदू जागो. आपल्या पर्यावरणाचा मुद्दा आपल्या वचननाम्यामध्ये आहे, जाहीरनाम्यामध्ये आहे. आपण सर्वसमावेशी राष्ट्रीयत्वाची भाषा करतोय आणि आपण म्हणतोय की हिंदू मराठीच महापौर होणार. समावेशक राष्ट्रीय भाषा म्हणजे काय आहे की जर नरेंद्र मोदींनी ज्या योजना आणल्या आहेत त्यांनी असं नाही म्हटलं की हिंदूंना मिळतील मुसलमानांना मिळणार. त्यांनी एवढ्या ज्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत, फुकट धान्य असेल, शौचालय असेल, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मुसलमानांना पण मिळतात. त्याच्यामध्ये आम्ही भेदभाव करत नाही. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, नागरिकांना एक समान वागू, पण ज्यावेळी सत्तेची विषय असेल, कारण जर हिंदू जर त्या पदावर असेल तो त्या हिंदू माणसाकरता काम करेल आणि हिंदू माणसाकरता काम करताना मुसलमानाकरता पण काम करेल. पण मुसलमान जर आला आणि तो पण ह्यांचा उद्धव ठाकरे म्हणजे आपण कसं ठरवणार की ठाकरेंचा मुसलमान? आम्ही ठरवणार, कारण आमची बहुसंख्या असल्यामुळे आम्ही ठरवणार. ह्याच्यामध्ये काही दुमत नाही. कारण कसं झालेलं आहे, आज कालपर्यंत हे मराठी करत होतं, नंतर हिंदुत्व आलं. आज त्यांना कळलं की बाबा भाजप बरोबर राहिलं, हिंदुत्व बोलत आपल्याला मतं कोण देणार म्हणून त्यांनी मुसलमानांना पकडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिका बदलत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या मूळ भूमिका गोहत्या बंदी, 370 कलम रद्द करणं, राम मंदिर आणि शेवटचं समान नागरिक कायदा. जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंत आम्ही आमचे मुद्दे बदलले नाहीत. त्यांचे मुद्दे बदलतात. कधी हटाव लुंगी, बजाव पुंगी, कधी हिंदू, कधी उत्तर भारतीय, कधी गुजराती, आता मुसलमान आणि हिंदू, मराठी मुसलमान. अरे काय चाललंय? त्यांना त्यांची भूमिका बाळगू देत. आणि मला असं वाटतं मीडियातील लोकांना पण मिसमॅच करायचा प्रयत्न ते करत आहेत. माझी आपल्याला विनंती आहे पत्रकारांना पण समान नागरी कायद्याचा उल्लेख केला तुम्ही. समान नागरी कायदा असं म्हटल्यानंतरच समानता त्या याच्यामध्ये येते आणि सगळ्या नागरिकांसाठी समानता. पण पुन्हा एकदा आपण जर म्हटलं तर समान नागरी कायदा जर त्यांना बांधवायचा असेल तर त्यांना हिंदूंप्रमाणे राहावं लागेल. जर आम्ही म्हटलं की 2 मुलंच असली पाहिजे तर त्यांनी पण 2 मुलांचा विषय केला पाहिजे. आपण जर म्हटलं की एकच विवाह तर त्यांनी एकच विवाह म्हटला पाहिजे. त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी शरीयप्रमाणे चालणार आणि काही गोष्टी याच्याप्रमाणे हे चालणार, म्हणजे फायदे घेण्याकरता नाही, फायदे घेण्याकरता आपलं देशाचं संविधान आणि इतर बाबतीत त्यांचं शरिया हे अजिबात ह्या देशामध्ये चालणार नाही. रोहिंग्या बांगलादेशीला आम्ही हाकलून देणार हे मी तुमच्या मीडियामधून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. कारण
त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की इथं मुंबईमध्ये मराठी हिंदूच महापौर होणार आहे. सर्वसमावेशकता असली तरी सुद्धा कुठल्याही मुस्लिम उमेदवार जर निवडून आला तर त्याला चांगलं पद हे मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार नाही असं सांगतायत. अनुजा, तुझ्याकडचे कार्यकर्ते काय म्हणतात?